कालचा अख्खा दिवस घरातलं कुणीतरी आपलं जवळचं माणूस गेलंय असा गेला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या कार्याचा झपाटा पाहून भले भले अवाक व्हायचे असे सगळ्यांचे आदरणीय दादा माननीय अजितदादा पवार विमान अपघातात गेल्याची बातमी समजली आणि हंबरडा फोडून रडायला आलं. कुठं फोन लावावा, कुणाला फोन लावावा हे समजेना. बारामतीला फोन लावले. प्रत्येक मित्राचं हेच सांगणं होतं, दादा गेले. ज्यांना ज्यांना फोन लावले तो प्रत्येक माणूस, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही गटाचा असू द्या, प्रत्येक जण दादा गेले म्हणून रडतच होता. आपल्या संपर्कातील सगळे व्हॉट्सअप नंबर असतील, प्रत्येकाच्या स्टेटसला, प्रत्येक पक्षाच्या माणसाच्या स्टेटसला दादांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस होते. सोशल मीडियावरती सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी, मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या राजकीय पक्षांनी त्या अपघातात गेलेल्या आदरणीय दादांना आणि इतर सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजूनही काही सुचत नाहीये. पहाटे 5 पासून दादांचं सुरू होणारं काम, म्हणजे आता असं वाटतं की दादांचा कुठल्या तरी कार्यक्रमातला फोटो येईल, त्यांची मिश्किल टिप्पणी येईल, कोणाची कान उघडणी येईल, अजूनही वाटतंय. हा कार्यक्रम संपला की पुढला संपला की ते उद्घाटन संपलं की पुढचा कार्यक्रम, असं काहीतरी सुरू राहील असं सारखं वाटतंय. पण केव्हा तरी कुठेतरी थांबायचं असतं. पण अशा प्रकारे थांबायचं मनाला पटत नाहीये. अजून खूप काम करायचं होतं दादांना. अनेक इनकम्प्लीट प्रोजेक्ट, अनेक मनसुबे होते मनामध्ये. सगळं थांबलं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा दादा गेला असं वाटतंय. आणि सगळा महाराष्ट्र शोकसागरात डुबलेला असताना, बुडालेला असताना, समाज माध्यमावर काही अधीर झालेली मंडळी बधीरपणे काहीही पोस्ट टाकत होते. ते असंच झालं असेल, ते तसंच झाले असेल, याची चौकशीच झाली पाहिजे. अरे बाबांनो, तुम्ही त्या स्पॉटला गेलाय का? तुम्ही टेक्निकल व्यक्ती आहात का? जे काय घडलं त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित होता का? ह्या सोशल मीडियानं माणसाला इतकं बधीर करून टाकलेलं आहे ना, की जे झालंय त्याचा सुद्धा विचार तुम्हाला येत नाहीये. डावं आणि उजवं दोन्ही बाजूची माणसं, डाव्या विचारांची आणि उजव्या विचारांची माणसं, काय चांगलं झालंय, काय वाईट झालंय याचा विचारच करायला तयार नाहीत. फक्त काहीतरी खुसपट काढायचं आणि माथी भडकवायची कामं करायची, असा सध्या सोशल मीडियावरती ट्रेंड आहे. यांना माझं सांगणं आहे, यांना माझी विनंती आहे, बाबांनो, तुम्हाला किती अक्कल असू द्या, पण अशा महाभयानक दुःखाच्या प्रसंगी तरी स्वतःला आवरा. एखादी पोस्ट नाही टाकली तर आभाळ कोसळणार नाही. विशेष म्हणजे यात नामवंत पत्रकार सुद्धा, पत्रकार म्हणताना लाज वाटते तुम्हाला, यात विशेषतः नामवंत पत्रकार सुद्धा मागे बसलेले नाहीयेत. त्यांनी सुद्धा काही बाई पोस्टी टाकून लोकांची माथी भडकायची कामं केलेली आहेत. अरे ज्या वेळेस सगळे राजकीय पक्ष, पवार फॅमिलीतले सगळी मंडळी दुःखात आहेत, असा कुठलाही माणूस नाही की जो दुःखात नाही, आणि तुम्ही काय भलत्याच पोस्ट टाकताय. अरे 85 वर्षाच्या शरद पवार साहेबांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते अशा दुःखाच्या प्रसंगी. घरात सख्या पुतण्या गेलाय, चुलत्याच्या आधी सक्का पुतण्या गेलाय, इतकं मोठं आभाळ कोसळलेलं असताना 85 वर्षाच्या शरद पवार साहेबांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. त्यांचा कंठ फुटत नाहीये, तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीये, थरथरत्या हातांनी, थरथरत्या ओठांनी त्यांना स्टेटमेंट द्यावं लागतंय. अजितदादा पवार
आता आपल्यात नाहीये, तर अपघात झालेला आहे. कृपया याचं कुणी राजकारण करू नका. कृपया याचं कुणी राजकारण करू नका. हे 85 वर्षाच्या माणसाला प्रेस समोर येऊन सांगावं लागतंय, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. अरे, आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत असे काही स्टेटमेंट करताना. आणि मग मी काही वेळी पोस्ट टाकल्या तर मला अनेक फोन आले, मेसेज आले, तुम्ही कवी आहात, लेखक आहात, संयमित भाषा वापरा. कुठवर संयमित भाषा वापरायची? आम्हाला मन नसतं का? आम्ही संवेदनशील नाही आहेत का? म्हणजे सोशल मीडियावरती बॅककल लोकांनी काही लिहायचं आणि लोकांनी काही कमेंट करायच्या आणि आम्ही त्या समजून फक्त बघत बसायचं का? असं नका करू. सोशल मीडिया हातात टूल आलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही तज्ज्ञ नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये. अहमदाबादला घडलं, अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, घडत राहतील. पण प्रत्येक गोष्टीचा संबंध तुम्ही इतर गोष्टींशीच लावायचं हे काही बरोबर नाही. थोडा संयम बाळगा. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असतो बोलण्यासाठी. अरे, सख्खे भाऊ जरी गावाकडे बोलत नसले, 5 वर्ष बोलत नसले, 10 वर्ष बोलत नसले, तरी दुःखाच्या प्रसंगी मनातील सगळी कटुता विसरून दुःखाच्या प्रसंगी एकत्र येतात. काळ वेळ याचं भान असलेला समाज आता पुन्हा एकदा उभारणी करण्याची गरज आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा दिसलं. अजितदादा पवार आणि त्यांचे इतर 5 सहकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या अधीर फेसबुकवर, या सोशल मीडियाच्या काळात जी अधीर झालेली बधीर मनं आहेत, बधीर मेंदू आहेत, बधीर अंगठे आहेत, बधीर बोट आहेत, या माणसांना सद्बुद्धी मिळो अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.